आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय? आतड्याला सूज आणि IBS आहे? तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय? जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात? अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 9011261920 आणि 8855 040834. च्या वाढदिवसानिमित्त 4 गावातील शेतकऱ्यांना प्रकाश गडे यांनी वाटला मोफत चारा. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश गडे यांनी मोफत चारा वाटपाचा अनोखा उपक्रम हाती घेतला. यामुळे गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. विशेष म्हणजे चारा शेतातून हवा तेवढा घेऊन जाण्यास प्रकाश गडे यांनी सांगितले. स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णा यांच्या पुण्याईने आम्हाला टेंबू योजनेचे पाणी मिळाले आणि दुष्काळी भागाचा कायापालट झाला. म्हणूनच मी आज चारा वाटप करू शकलो, असे यावेळी बोलताना प्रकाश गडे म्हणाले. यावेळी शिवनी, अमरापूर, चिखली, वांगी या 4ही गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा नेला. लोकनेते संपतराव देशमुख अण्णा यांच्या पुण्यानं आज मी गावातल्या लोकांना जी संग्रामभाऊंच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप केलं, हे लोकनेते आमदार संपतराव देशमुख अण्णांच्या पुण्यामुळं टेंबू योजनेला अण्णांनी मंजुरी घेतली आणि आमच्या अमरापूरलाच नव्हे तर कडेगाव, खानापूर, सांगोला या तालुक्याला पाणीमय झालेलं आहे आणि ह्या माळाला कुसळंसुद्धा पिकत नव्हती. परंतु संपतराव देशमुख अण्णांच्या पुण्यानं आणि पृथ्वीराज बाबा आणि संग्रामभाऊ यांच्या कर्तृत्वानं आमच्या भागाला पाणी मिळालं. त्यामुळं आज मी संग्रामभाऊंच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या लोकांना 20 गुंठ मका वाला चारा वाटायचा निर्णय घेतला. नुसता हे मका वाटून संपतराव देशमुख अण्णांनी केलेलं कार्य हे असं जनतेला पोचणार नाही, तर इथून पुढं प्रत्येक अण्णांची पुण्यतिथी असो, बाबांचा वाढदिवस असो, सतीशभाऊंचा वाढदिवस असो, जयदीपभाऊंचा असो, संग्रामभाऊचा असो आणि पक्षातील थोर मोठ्या नेत्यांचा वाढदिवस असो, तर माझा हा असाच उपक्रम चालू राहील. तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी सेल आमचा यांच्या वतीनं आज संग्रामभाऊंच्या वाढदिवसानिमित्त म्हटलं आपण एक नवीन उपक्रम राबवूया, म्हणून मी काही लोकांना 5 किलो गहू, काही लोकांना 5 किलो तांदूळही वाटप करणार आहे. थोड्या वेळात तांदूळही वाटप करणार आहे. तसेच सांगली जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष बाबा आणि आमचे संग्रामभाऊ, सतीशभाऊ आणि जयदीपभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं भक्कमपणे गोरगरिबांना मदत करत राहील. कोरोना काळात ज्या लोकांना काही संकट आले, ज्यांचा फोन येईल त्यांच्यासाठी रात्रीच्या 12 वाजता दावत गेलेलं आहे आणि कुणालाही कुणाला बेड उपलब्ध करून देणे, कुणाला कडेगावला जायला गाडी, कराडला जायला गाडी, आम्ही बाबा आणि भाऊ यांच्या मार्गदर्शनात कुठेही कमी पडलेलं नाही. तसेच अमरापूर गावचे सर्व तमाम जनतेच्या वतीनं आम्ही इथून पुढं सर्व कोरोना काळातल्या लोकांना सहकार्य करत राहील. यावेळी हरी महाराज अमरापूर, माजी पंचायत समिती सदस्य धनाजी पाटील, चेअरमन संपत मोरे, निलेश मोरे, पैलवान संतोष रुपनर, नामदेव रुपनर पाटील, विकास मदने, माऊली रुपनर, संजय बारशिंगे, गणेश खरात, विष्णू पाटील फौजी, आनंदराव पाटील, अनिल गडळे, विकास रुपनर, आकाश पाटील, संतोष जरग, शशिकांत जाधव उपस्थित होते.